नमस्कार. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू होताना दिसते आणि त्याबरोबर युतीच्या चर्चेच्या फेऱ्या सुद्धा सुरू आहेत. आपल्या सोबत आता मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट आशिष शेलार. आशिष शेलार, स्वागत आहे आयबीएन लोकमतमध्ये तुमचं. ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे, ज्या पद्धतीनं सातत्यानं तुमच्या प्रतिक्रिया येत आहेत, या प्रतिक्रिया पाहता हे जे चर्चा सुरू आहे, युतीच्या साठीचे जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रामाणिकपणे दोन्ही पक्षांकडनं सुरू आहेत असं म्हणता येईल? इकडून बघ ना, ह्याच्यात वाढतो का? आशिष शेलार यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत, आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. थोडा अधिक प्रयत्न करूया त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा. आशिष शेलार, तुम्हाला प्रश्न हाच आहे की ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे, चर्चेचे वेगवेगळ्या फेऱ्या झडताना दिसत आहेत आणि हे सगळं होत असताना अपेक्षित असा फॉर्म्युला तुम्हाला कुठेतरी सापडतोय का? आशिष शेलार यांच्याकडे आवाज जात नाहीये. मुंबईच्या या संपूर्ण महापालिकेच्या संदर्भामध्ये आपण बोलत राहणार आहोत. आता अर्थातच मुंबई महापालिका च्या ज्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकांच्या बाबतीमध्ये एका मागोमाग एक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणि खास करून त्या प्रतिक्रियांमध्ये किरीट सोमय्या असतील, आशिष शेलार असतील, यांच्या सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. अलीकडेच थोड्या वेळापूर्वीच शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी नेमका त्यांचा वचननामा कसा असेल, काय त्या वचननाम्यामध्ये मुद्दे असतील, याबद्दल सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या मुद्द्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी जो घेतलेला आहे तो मुद्दा हाच आहे की 500 फुटापर्यंतच्या, 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं असतील त्यांचा वरचा जो कर असेल तो कर हा सुद्धा ते पूर्णपणे माफ करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक कवच योजना, आरोग्य योजना ही सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. अशा प्रकारचा वचननामा सुद्धा त्यांनी त्याचा सुतोवाच केलेला आहे. केवळ शिवसेनेच्या या वचननाम्यातले 2 मुद्दे काढून उद्धव ठाकरे यांनी नेमकं का सांगितलं, आजच का सांगितलं, हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रातल्या या ज्या 10 महापालिका निवडणुका आहेत, या 10 महापालिका निवडणुकांमध्ये युती होईल किंवा नाही, हाच सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो हाच आहे की आता ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा नुकतंच जे वक्तव्य आलेलं आहे, तिथल्या भाजपचे जे अध्यक्ष आहेत संदीप लेले यांनी सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे की अजून चर्चा युतीची सुरू झालेली नाहीये. एकीकडे हे म्हणत असताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप सेनेची युती होईल किंवा नाही याबाबत सुद्धा खूप तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि या तर्कवितर्कांमध्ये अर्थात युती कुणाच्या फायद्याची आहे किंवा कुणाच्या तोट्याची आहे हे सुद्धा बोललं जात आहे. युती झाली तर शिवसेनेला फायदा आहे की तोटा, युती झाली तर भाजपला फायदा आहे किंवा तोटा, हे सुद्धा आता चर्चेला येत आहे. आपण पाहू शकतो की नेमकं उद्धव ठाकरे यांनी याच संदर्भामध्ये काय विधान केलंय, काय पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांचे मुद्दे मांडलेत. बोलणी अजून माझ्यापर्यंत आलेली नाही आणि माझ्यापर्यंत ज्या वेळेला येतील त्यावेळेला माझा निर्णय मी सांगेन. मुख्यमंत्र्यांच्या फोनवरती बोलणं झालेलं आहे, त्या संदर्भात सकारात्मक आहे, अधिक तुम्ही भूमिका. म्हणून मी आता युतीच्या बोलण्याबद्दल काही बोलत नाही, कारण सकारात्मक बोलणी चालली असतील तर ती पूर्ण सकारात्मक आणि होकारात्मक होऊ द्या अशा माझ्या शुभेच्छा. 500 फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत, त्या 500 फुटापर्यंतच्या घरात जे राहतात त्या मुंबईकरांना आम्ही मालमत्ता कर मुक्त करत आहोत. हे 5 वर्षात आम्ही करणार आहोत. आणि 500च्या पुढे 700 फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्या मुंबईकरांना सुद्धा आम्ही कर सवलत देणार आहोत. किंबहुना शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेला जो मुंबईकर आहे त्या मुंबईकरांसाठी आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच या माध्यमातून या मुंबईकरांना आरोग्य सुविधा सुद्धा मोफत देणार आहोत. मुंबईकरांना मात्र मी हेच सांगतो की बाकी जरी तुम्हाला कोणी किती ताणतणाव दिला तरी शिवसेना ही तुमच्या हक्काची आहे. शिवसेना कधी तुम्हाला ताण तणावाखाली जगू देणार नाही. तुमचं आयुष्य सुखाचं आणि आनंदाचं हो म्हणून शिवसेना तुमच्यासोबत नेहमी राहील. अर्थात शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं या 2-3 योजना आणि त्याचा सुतोवाच केलेला आहे त्याचा अर्थ
नेमका काय आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आपल्या सोबत आता मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार आहेत. आशिष शेलार, तुमचं स्वागत आहे आयबीन लोकमत मध्ये. नेमकं आता ज्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत, एकीकडे चर्चा सुरू आहे युतीची, आणि ही युती होणार किंवा नाही याबाबतचा एक तारीख सांगितली जाते 21 तारखेच्या पर्यंत. शिवसेनेला सुद्धा अपेक्षित आहे की युतीच्या बाबत काही ना काही निर्णय व्हावा. नेमकी ही जी चर्चा सुरू आहे ती कुठे अडली आहे किंवा कुठल्या मुद्द्यावरती या चर्चेला अधिक वेळ जातोय असं तुम्हाला वाटतं? भारतीय जनता पक्षाची अपेक्षा आहे की 21 तारखेपर्यंत या युतीवरची चर्चा पूर्ण व्हावी आणि त्यामध्ये स्वाभाविकता सकारात्मक चर्चा ही परवापासून चालू आहे. त्यामुळे कुठेही काही अडलंय असं नाही. टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जातो आहोत. पहिल्यांदा पारदर्शकतेच्या मुद्द्यावर चर्चा झाली, तो माननीय मुख्यमंत्री त्याचा निर्णय घेतील माननीय उद्धव ठाकरेजींशी बोलून. हा टप्पा पूर्ण झाला. आता पुढे ज्या वेळेला आम्ही बसलो त्यावेळेला एकमेकांना जागांचे प्रस्ताव द्यायचे आणि दिलेल्या जागांवर प्रत्येकाने आपापल्या संघटनेतल्या लोकांशी बोलून त्याच्यावर मग सर्वसहमतीने दोन्ही पक्षांनी एकत्र लढायच्या जागा आणि त्याच्यावरचा निर्णय हा त्याला घेता येईल. आणि त्यामुळे सकारात्मक दिशेने बोलणी होत आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा सकारात्मक या बाबतीत आहे. सकारात्मक आहे असं तुम्ही म्हणताय, सकारात्मक आहे असं शिवसेना सुद्धा म्हणताय, पण त्या बरोबरीनं जी वक्तव्य येत आहेत, ज्या वक्तव्यांमध्ये स्पष्ट दिसतंय की कुठेतरी काहीतरी आक्षेप आहेत, ते गंभीर आक्षेप आहेत, आणि त्या आक्षेपांबाबत आत्ताच तुम्ही या चर्चेमध्ये नेमकं पारदर्शकतेचा मुद्दा काढला. नेमकी काय प्रकारची पारदर्शिता तुम्हाला अपेक्षित आहे? मला वाटतं की आता त्याच्यावरची चर्चा युतीत झाली, त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. कार्यपद्धती व कार्यभार कसा असला पाहिजे हे उद्धवजींशी बोलतील. असं ठरल्यानंतर सार्वजनिकरित्या मी त्याच्यावर आता पुन्हा चर्चा करून भाष्य करावं हे युतीत झालेल्या निर्णयाच्या दृष्टीने बरोबर नाही. त्यामुळे तुर्तास मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. माझी सर्व मतं आणि पक्षाची सर्व मतं हे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मांडलेली आहेत. पण अर्थात या सगळ्या मुद्द्याबरोबर आता शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन महत्वाच्या योजनांचं सुतोवाच केलेलं आहे. ते म्हटलेलं आहे की 500 स्क्वेअर फुटाची जी घरं जी आहेत मुंबईकरांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. ते म्हणतात की आम्ही याच्यावरती कुठलाही मालमत्ता कर घेणार नाही. त्या व्यतिरिक्त त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुरक्षा कवच सुद्धा आरोग्याच्या दृष्टिकोनातून इथल्या मुंबईकरांना देण्याची घोषणा केलेली आहे. हा वचननामा असणार आहे हे त्यांनी आधी असं दोन तुटक मुद्द्यांमध्ये का सांगितलं असावं असं तुम्हाला वाटतं? ते का बोलले, कशासाठी बोलले यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. पण भारतीय जनता पक्षाचा दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर हा पूर्ण झाला असं दिसत. बाबतीतली बातमी आली. अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि चर्चेच्या पार्श्वभूमीवरती आपण आशिष शेलार यांचा संपर्क आता तुटलेला आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा ॲडव्होकेट आशिष शेलार काय म्हणतात त्यांच्याकडे जाऊया. युतीचा फॉर्म्युला काय असणार आहे याच्यावरती आपण चर्चा करतोय. ॲडव्होकेट आशिष शेलार मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आपल्या सोबत आहेत. आणि अर्थात मुद्दा तुम्हाला जो विचारलेला होता तो हाच आहे की शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे जे दोन मुद्दे आता समोर आणलेले आहेत, वचननाम्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आम्हाला या गोष्टी मुंबईकरांना द्यायच्या आहेत. तर या मागे नेमकं काय राजकारण असावं, यामागे त्यांची भूमिका काय असावी असं तुम्हाला वाटतं? दोन गोष्टी आहेत यामधल्या. एक तर पहिली तर 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना सवलत मिळाली पाहिजे किंवा माफ केलं पाहिजे, ही भूमिका मुळातच भारतीय जनता पक्षाची आहे. भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडला, तो मी स्वतः मांडला. ती मागणी राज्य सरकारने मान्य केली आणि त्यामुळे ह्या आमच्या मागणीला जर आज शिवसेनेने समर्थन दिलं असेल तर याचा आम्हाला आनंद आहे आणि त्यामुळे या अर्थाने त्या मागणीला आमचा विरोध नाही. दुसरा मुद्दा त्यामधला असा आहे की आजच ही मागणी का झाली, ही घोषणा का झाली, तर काल भारतीय जनता पक्षाने जाहीरनाम्यातली एक मागणी समोर आणली. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात मी असं म्हटलंय की स्ट्रीट टॅक्स, रस्त्याचा कर हा मुंबई शहरात जातो आणि रस्ते
दुर्दैवानं आशिष शेलार यांचा आवाज पुन्हा एकदा आता तांत्रिक दोषामुळे गेलेला आहे. आपण अर्थातच थोड्या वेळाने पुन्हा या संदर्भामध्ये आशिष शेलार यांच्याशी संपर्क करूयात. आशिष शेलार यांच्या दोन मुद्द्यांवरती भर होता. एक तर त्यांचं म्हणणं असं आहे की शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो मुद्दा मांडलाय, जी घोषणा त्यांनी केलेली आहे, त्या घोषणेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो भारतीय जनता पार्टीने याआधीच विधानसभेमध्ये मांडला आहे आणि ती जी मागणी आहे भारतीय जनता पक्षाने केलेली, तीच मागणी आज शिवसेनेने जाहीर केलेली आहे. त्याचा अर्थ एक प्रकारे जे वचननाम्यामध्ये शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय तोच भाग हा भाजपचा असल्याचं त्यांचा दावा आहे. एक प्रकारे दोन अजेंडा दोन वेगवेगळ्या पक्षांचे आधी मांडलेले आणि नंतर मांडलेले आता शिवसेनेने समोर मांडलेत असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. दुसरं त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपने सुद्धा एक जो मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आणू पाहतायत तो म्हणजे मुंबईमध्ये लागू असलेला जो कर आहे, खास करून रस्त्यांवरचा जो कर आहे, रोड टॅक्स जो आहे, तो कुठेतरी मागे घेतला जावा, कारण मुंबईतल्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अर्थात या सगळ्या बाबतीमध्ये आपण आशिष शेलार यांच्याशी चर्चा करू. तत्पूर्वी एक लक्षात घेतलं पाहिजे की युतीची चर्चा ही जी आहे ती 21 तारखेपर्यंतची मर्यादा आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय की सगळ्यांवरती आहे आणि 21 तारखेच्या आधी या चर्चा होऊ शकतात आणि त्यानंतर काही ना काही घोषणा अपेक्षित आहे. 21 तारखेपर्यंत युती आणि भाजप आणि शिवसेनेच्या युतीबद्दल काही घोषणा कोण करेल, कशी करेल, कधी करेल हे आपण बघूया. तत्पूर्वी ठाणे असेल, नाशिक असेल किंवा पिंपरी चिंचवड, पुणे यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिका ज्या आहेत, अगदी विदर्भातल्या सुद्धा महानगरपालिका ज्या आहेत, या सगळ्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र जाऊ शकतील किंवा नाही हे सुद्धा त्यानिमित्तानं बघायला मिळणार आहे. काहीच दिवसामध्ये शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची युती संदर्भातली दुसरी बैठक आज संपलेली आहे आणि या बैठकीतही प्रत्यक्ष जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी केलेले दोन्ही पक्ष फक्त टाइमपास बैठका घेत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या टाइमपास 2 बैठकीचा हा एक रिपोर्ट. राज्यातल्या 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठका सध्या सुरू आहेत. या बैठकीतून ठोस निर्णयावर चर्चाच होत नसल्याचं समोर येत आहे. फक्त प्राथमिक चर्चा आणि पारदर्शक व्यवहार यावरच चर्चा होतीये. त्यामुळे जागा वाटपासंदर्भात चर्चा होत नाहीये. प्राथमिक याच्यावरच्या जागांच्या बाबतीमध्ये सतत गोष्टी पाहिल्या आणि बोलणी ज्या पद्धतीनं झाली आजच्या घडीला तरी व्यवस्थित झाली. लवकरच दिला जाईल. एक दुसऱ्यांना आपापली यादी ही लवकरच दिली जाईल. भाजप ते आम्हाला यादी देतील, आम्ही त्यांना यादी देऊ आणि मग अशी बोललो त्याप्रमाणे त्यावर सखोल व्यवस्थित अभ्यास करून मग पुढच्या बोलण्यांकरता जागा वाटपावर विषय. ज्या जागा आम्ही जिंकू शकू किंवा जिंकणार अशा जागांचा प्रस्ताव एकमेकाला लिखित स्वरूपात देणार आणि त्यानंतर आपापल्या पक्षात त्याची चर्चा आणि बरोबरीने युतीची चर्चा आणि युतीमध्ये या जागांवरची चर्चा पुढच्या टप्प्यात आम्ही करणार आहोत. युतीच्या पहिल्या बैठकीतही अशीच प्राथमिक चर्चा झाली, पण मुंबई महापालिकेतल्या 227 वॉर्ड संदर्भात चर्चा कधी करणार हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे. पुन्हा एकदा आशिष शेलार यांच्याकडे आपण जाऊया, त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. आशिष शेलार, तुम्हाला प्रश्न हाच होता की येणाऱ्या काळामध्ये युती हा जो सातत्यानं युतीच्या बाबतीत अवतीभोवती जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, या युतीमध्ये जे काही तुम्ही दोन्ही पक्ष मित्र पक्ष जे आहेत त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते त्यातला जो फॉर्म्युला आहे त्यातला आधार काय असणार आहे? कारण एकीकडे भाजपची मागणी दिसते की 2014ला झालेल्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्याचा आधार घेतला जावा. शिवसेनेचं म्हणणे 2012ला ज्या निवडणुका झाल्यात महापालिकेच्या त्याचा आधार घेतला जावा. नेमकं काय समोर येणारं चित्र असणार आहे? कुठल्याही पद्धतीने आधारावर तर आम्ही चर्चा केलेली नाही. आता एकमेकाला फक्त बॉर्ड समोरासमोर देण्याचा कार्यक्रम ठरला आहे. पण आधारावर बोलायचं झालंच तर 2012चा आधार हा मान्य होऊच शकत नाही, कारण 2012ला आम्ही युतीमध्ये लढलो होतो आणि 2014 ही एकमेव इलेक्शन आहे की ज्यामध्ये 2 पक्ष वेगवेगळे लढलेले आहेत आणि त्यामुळे कोणाची किती ताकद आहे, कोणाला किती समर्थन आहे
हे समोरासमोर लढल्यानंतर जनतेने स्पष्ट केलं आहे आणि त्यामुळे वैज्ञानिक आधार जर कुठला मानायचा असेल तर तो 2014च्या विधानसभा निवडणुकींचाच मानावा लागेल आणि त्या आधारावर दोन्ही पक्षांना चर्चा करावी लागेल असं आमचं मत आहे. पण या आधाराचं जर का एकूण हे घ्यायचं झाला आकडेवारीच्या नुसार तर साधारणतः 115च्या आसपास जागा भाजपकडे जाव्यात अशा प्रकारचा हा आधार होईल. मग या मागणीवरती तुम्ही ठाम असणार आहात की येणाऱ्या काळात त्याच्यात कुठेतरी दोन मित्र पक्षांचा समन्वय साधला जाईल किंवा कुठेतरी कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला सुद्धा त्याच्यातनं निघेल अशी आशा करायला हरकत नाही? फायनल फॉर्म्युला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच काढणार आहेत. त्यामुळे आकड्यांच्या खेळात आम्हाला जायचं नाही. मुंबईला पारदर्शक कारभार देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी जी कल्पना केली आहे त्यामध्ये जो आकडा मुख्यमंत्री ठरवतील तो आम्हाला मान्य आहे, पण आधार मात्र 2014च्या निवडणुकांचा राहील. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. इतकी वर्ष भाजप शिवसेनेच्या सोबत सत्तेमध्ये आहे आणि सत्तेमध्ये असताना काही गंभीर आरोप सुद्धा आतापर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेले आहेत. हे सगळं समोर असताना येणाऱ्या काळामध्ये या आरोपांना, समजा तुमची युती झाली तरी तुम्ही या आरोपांचं काय करणार आहात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जे आरोप केले त्याला लॉजिकल एंडला आम्ही पोहोचवलं. पूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये महानगरपालिकेतल्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना आणि कंत्राटदारांना पाठराखण करण्याचे काम गृहमंत्री करायचे. आता देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रात असे गृहमंत्री आहेत की ज्यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार आली तर डायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन आणि FIR रजिस्टर होतो आणि म्हणून जे आरोप त्यानंतर केले त्याच्यावर FIR रजिस्टर झाले, लोक जेलमध्ये गेली, कंत्राटदार ब्लॅकलिस्टेड झाले आणि अशा पद्धतीचे आरोप होण्याची स्थितीच येऊ नये असं पारदर्शी कारभार आपण यापुढे केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. अर्थात पारदर्शी कारभाराचा आग्रह आहे तुमचा आणि येणाऱ्या काळामध्ये युतीच्या संदर्भातल्या बैठका ह्या आम्ही अजून किती दिवस वाट पाहू शकतो? तुम्हाला त्यातला शेवटचा काय अंदाज देता येईल? आपल्या सगळ्यांना कदाचित सकारात्मक गोड बातमी 21 किंवा 22 तारखेपर्यंत मिळेल अशी अपेक्षा माझी आहे. नक्की सकारात्मक गोड बातमी मिळेल असं तुम्ही म्हणताय. अर्थात शुभेच्छा आहेत तुम्हाला युतीच्या या सगळ्या प्रश्नाबाबत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुंबईचे आशिष शेलार आपल्याशी बोलत होते. धन्यवाद आशिषजी. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची जी राज्यामध्ये मित्रपक्ष म्हणून एकत्र आहेत, सत्ता आहे, त्यांची युती होणार किंवा नाही, युती झाली तर ती केवळ मुंबई महापालिकेपुरता होईल का की ती अधिक इतर 10 महापालिकांपर्यंत सुद्धा पोहोचू शकते? या सगळ्याबाबतच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी काही दिवस अजून थांबावं लागणार आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.